गुड मॉर्निंग व्ह्युअर्स. डिवाइन टाईम विथ निकीमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज सर्वप्रथम ज्यांचा वाढदिवस आहे त्या सगळ्यांना विश यू व्हेरी हॅपी अँड ब्लेस बर्थडे. तर चला आज आपण बघूया डिवाइन टायमिंगमध्ये आज आपल्याला एंजल्सचा, युनिवर्सचा काय, स्पिरिट गाईडचा काय गायडेड मेसेज आहे. मदर युनिवर्स, मदर गाया, मदर नेचर, स्पिरिट गाईड, गार्डन एंजल्स प्लीज गाईड करा. आज माझ्या व्ह्युअर्ससाठी काय मेसेज आहे डिवाइन टायमिंगमध्ये, तुमचा गायडेड मेसेज काय असणार आहे, प्लीज गाईड करा. प्लीज गाईड करा. 3 मेसेजेस आज आलेले आहेत. तर चला आज आपण राशा बघूया. प्रॉमिनेंटली कुठल्या राशीचं जर डिप्रेशन, टेन्शन असेल तर त्या राशीसाठी काय मंत्र आहे बघूया. सगळ्याच राशींसाठी आपला मेसेज असतो, कलेक्टिव्हली मेसेज असतो हा. जनरली घ्या, पर्सनली घेऊ नका जास्त की माझ्याचसाठी आहे म्हणून. कलेक्टिव्हली सांगत असते मी. प्लीज गाईड करा एंजल्स. रास आलेली आहे. कुंभ, पुन्हा कुंभ, ॲक्वेरियस, कुंभरास. ओम श्री प्रदाय नमः. ओम श्री प्रदाय नमः. कुंभरास म्हणजे ॲक्वेरियसने बोलायचं आहे. खरंच कुंभरास कुठल्या टर्निंग फेज लाईफमध्ये चालू असेल किंवा ज्या कुठल्या फेजमध्ये तुम्ही असाल तर विश्वास ठेवा, धैर्य सोडू नका, खचू नका. नक्कीच जे उत्तम, जे चांगलं तेच युनिवर्स, डिवाइन एनर्जीज आणि आपले इष्टदेवता आपल्याला देण्याचा प्रयत्न करत आहेत. तर कुठल्या पण परिस्थितीमध्ये कुंभरास जर असेल तर त्यांनी खचायचं नाही आहे. फक्त आपल्या आराध्याची, आपल्या इष्टदेवतांची स्तुती आराधना करायची आहे. त्यांना दुखवायचं नाही. आपल्या पूर्वजांना जे काही पितृदान, जे अमावस्याला, दर अमावस्याला मी सांगते करायला, ते तुमच्या यथाशक्तीप्रमाणे करा. लाईफचा जो कुठला फेज चालू असेल, टॉक्सिक फेज चालू असेल तर तो नक्की इकडे जाणार आहे. तर कुंभराशीने प्लीज आपली काळजी घ्या. नक्कीच आयुष्यात जे चांगलं असणार आहे तेच तुम्हाला भेटणार आहे आणि ते पण योग्य वेळेवर. तर चला आज आपला गायडेड मेसेज बघूया. हा मेसेज सगळ्याच राशींसाठी असतो. प्लीज फॉरगिव्ह मी. माफीनामा येत आहे. प्लीज फॉरगिव्ह मी पहिला मेसेज आहे. दुसरा पाहूया. सॉरो, दुःख, सॉरो. तिसरा गायडेड मेसेज बघूया. हॅपीनेस. पहिला मेसेज आहे प्लीज फॉरगिव्ह मी, दुसरा आहे सॉरो आणि तिसरा मेसेज आहे हॅपीनेस. तर युनिवर्स, एंजल्स, आपले इष्टदेवता, आपले गार्डियन एंजल्स आपल्याला गाईड करत आहे. तुम्ही जर पर्सनली तुमची मॅरिड लाईफ, तुमची रोमॅन्टिक लाईफ, लव्ह लाईफ ज्या त्याच्यासाठी पाहत असाल, ज्या सिच्युएशनशिपमध्ये असाल तुम्ही तुमच्या लव्ह लाईफमध्ये, मॅरिड लाईफमध्ये, रोमॅन्टिक लाईफमध्ये, तर समजा तुम्ही सेपरेट असाल, कपल सेपरेट असतील किंवा हजबंड वाईफ सेपरेट असेल, डिवोर्स प्रोसेस चालू असेल, तर युनिवर्स तुमच्या रिलेशनशिपला अजून एक चान्स देत आहे. माफीनामा तुम्हाला येत आहे किंवा तुम्ही तुमच्या पार्टनरला माफीनामा मागत आहात, वाईस वर्सा घ्या. तर नक्कीच आपली जी रिलेशनशिप आता लव्ह लाईफमध्ये, रोमॅन्टिक लाईफमध्ये, मॅरिड लाईफमध्ये असेल, सेपरेट असाल, नो कॉन्टॅक्टमध्ये असाल, तर तुमच्या पार्टनरचा तुम्हाला माफीनामा येत आहे आणि नक्कीच तो माफीनामा एक्सेप्ट करा तुम्ही आणि तुमच्या रिलेशनशिपला अजून एक चांगला चान्स द्या. कारण युनिवर्स पण इकडे तेच देत आहे. सॉरो, जे जीवनामध्ये दुःख, कठीण परिस्थिती, वाईट काळ जो चालू होता तो सॉरो इकडून निघून जात आहे आणि मला इथे कोणाच्या तरी मृत्यूची पण वाईब्स येत आहेत. जर जे कोण भरपूर काळापासून आजारी असतील, जे वयोवृद्ध असतील वगैरे, तर कदाचित त्यांच्या जीवनाचा अंत पण इकडे होत आहे. त्यांच्या मोक्षासाठी, त्यांच्या आत्म्यासाठी तुम्ही प्रार्थना करा, शांती मागा. दुःख करून घेऊ नका की एक व्यक्ती चालला आहे किंवा काय. बघा, जर जसा जन्म आहे तसा मृत्यू आहे. आणि हॅपीनेस हे तिसरं कार्ड आलेलं आहे. तर नक्कीच हॅपीनेस, आज बड्डे आहे तर तुम्ही करणारच. आणि एक नवीन आयुष्याचा फेज सुरू होत आहे तुमच्या जीवनामध्ये. जसं दुःख आहे तसं सुखही तुमच्या जीवनामध्ये येणारच आहे. तर कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा आनंद तुमच्या जीवनामध्ये दार ठोठावत आहे, तर ते दार उघडा आणि त्या आनंदाला स्वीकार करा. एक जर दुःखाचा भरपूर वाईट परिस्थितीचा काळ जर तुमच्या जीवनामध्ये चालू असेल तर तो पूर्णपणे ते संपत आहे, संपण्याच्या मार्गावर आहे आणि एक नवीन सुख, नवीन उमेद, नवीन आशा तुमच्या जीवनामध्ये येत आहे. त्या गोष्टीचा आनंद, त्या गोष्टीचा हॅपीनेस तुमच्या जीवनामध्ये येत आहे, तर त्याला तुम्ही नक्कीच स्वीकार करा. प्लीज फॉरगिव्ह मी म्हणजे जरी तुमच्या मॅरिड लाईफमध्ये, रोमॅन्टिक लाईफमध्ये जरी नो कॉन्टॅक्ट असेल तर त्याच्यात तर प्लीज फॉरगिव्ह मी माफीनामा येतच आहे. पण असंही तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये म्हणा किंवा तुमच्या बिझनेसमध्ये, तुमच्या कलिग्सची, तुमच्या घरामध्ये म्हणा, शेजाऱ्या पाजाऱ्यांची
खूप मोठ्या प्रमाणात भांडणं झाली असेल, गैरसमज झाली असतील, तर ते सगळे इथे मिटत आहेत आणि तिथूनही माफीनामा येत आहे किंवा तुम्ही त्यांना माफीनामा देत आहात. तर नक्की आजचा मेसेज आपल्या सगळ्यांसाठी खूप आशीर्वादाचा आहे. हॅपीनेस पण आहे, सॉरो पण आहे आणि प्लीज फॉर गिव्ह मी पण आहे आपल्यासाठी. तर युनिवर्स आपल्याला गाईड करत आहे. जसं सायकल लाईफची चालते तसंच आपल्या जीवनामध्ये सुख दुःख हे सगळे रोटेशन लाईफमध्ये होणारच आहे. फक्त आपण कुठल्या पण परिस्थितीमध्ये खचायचं नाही आहे, खंबीर राहायचं. किती पण वाईट काळ हो, टफ काळ हो, हा फक्त फेज असतो लाईफचा. तर आपल्याला फक्त युनिवर्स, आपले एंजल्स, आपले इष्टदेवता आपल्याला पारखत असतात की माझं लेकरू त्या ह्याच्यामध्ये कितपर्यंत तग धरून राहतं, कितपर्यंत फाईट करतं. तर आपण नक्कीच सगळ्या परिस्थितींना सामोरे जायचं आहे, कारण दुःखानंतर सुखाची पहाट ही नक्की येते. आणि तुमच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये एक कठीण काळ, एक खूप असा दुःखाचा काळ जो काही असेल, फिजिकली म्हणा, मेंटली म्हणा, इमोशनली म्हणा, तो इथे पूर्णपणे संपत आहे, व्हॅनिश होते आणि नवीन सुख, नवीन गोष्टी जीवनामध्ये, नवीन पहाड तुमच्या जीवनामध्ये युनिवर्स तुम्हाला देऊ पाहते. तर त्या गोष्टीचा स्वीकार करा. तर नक्की आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना आशीर्वादाचा, सुखमय आणि उत्तम आरोग्याचा जाऊ. तर माझ्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.